तर सध्या दाखवले जाणारे एक्झिट पोल म्हणजे निकाल नाहीत आणि येत्या 4 तारखेला अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमचाच उमेदवार निवडून येईल असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केलाय। सोबत त्यांनी रवी राणावर सुद्धा जोरदार निशाणा साधलाय। दरम्यान त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील। अमरावती प्रतिष्ठेची झालंय असे म्हणावे लागेल बच्चू भाऊ। त्याचं कारण असं आहे की रवी राणांनी ती प्रतिष्ठेची केलेली आहे। पहिल्यांदा आपण आपल्या उमेदवाराबद्दल काय सांगाल? काय वाटतंय एक्झिट पोलमध्ये आपला उमेदवार जो आहे तो खाली गेलेला दिसतोय? बच्चू भाऊ, नवनीत राणा जे आहेत ते आघाडीवर असल्याचं दिसतंय। तुम्ही लावलेली ताकद आणि प्रचंड केलेली मेहनत त्याला यश येईल असं म्हणताय। या एक्झिट पोल संदर्भात तुमचं काय मत आहे? अमरावतीचा निकाल तो आमच्या बाजूने लागेल। आम्ही ही निवडणूक जिंकली आहे, प्रचारातही जिंकली आणि मतदानाच्या दिवशी पण आम्ही मोजणीच्या दिवशी पण ते जिंकणार आहोत। एकंदरीत आपण बघितलं देशभरातलं सगळं वातावरण ढवळून निघताना तुम्ही ज्यावेळेस व्यासपीठावर जाऊन भाषणं देत होतात आणि इतर ज्यावेळेस आपण नागरिक बघत होतो, जे नागरिक बोलत होते ते आता या एक्झिट पोल संदर्भामध्ये कुठेही पुढे येताना दिसत नाही। एक्झिट पोल बरोबर विरोधामध्ये मोदींना पूर्णपणे बहुमत दिसतंय। जवळपास काहींनी तर 400 पार दाखवले। एकही आतापर्यंत एकही एक्झिट पोल खरा ठरला नाही। मागच्या 2 निवडणुकीचा जर हिशोब पाहिला तर सगळे थोतांड होते, एकदम बोगस। 11 लाख लोक मतदान करतात, त्याच्यातले 1000 लोकांना विचारून तुम्ही एक्झिट पोल काढता कसे? अजिबात विश्वास नाही एक्झिट पोल, बोगस एक नंबरची। काळी असती तर ठोकाव त्यांना। नवनीत राणांच्या संदर्भामध्ये रवी राणांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे। ते असं म्हणतात की स्वयंभू नेते आहेत, काही छोटे मोठे नेते आहेत, ते काही काळ टिकणार आहेत, त्याच्यानंतर ते संपून जातील। मोठे माणसं मोठ्या माणसासारखे बोलत असतात। हा बच्चू आहे ना, लहान आहे। तुम्ही ते असताना एक स्वतंत्र उमेदवार दिलेला आहे बच्चू भाऊ, विधानसभेला हे चित्र दिसेल? ते काय अजून सांगता येत नाही। गोळी कशी येईल, तिकून जर तोफा आल्या तर आम्ही इकून तोफा उभ्या करू, तिकून बंदूक चालली तर आम्ही बंदूक चालवू, तलवार असेल तर तलवार चालू, ते रक्तदानातून समोर येईल तर आम्ही रक्तदानातून समोर येऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंडाटसह प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, ठाणे।